जडातील शुद्धांश कौतुके रिघाला, जडातील शुद्धांश कौतुके रिघाला, निवृत्तीने दाविला कृपा करुणी, अनुहात भेद दाविला कृपेने, सर्व हे चैतन्य गमले तेव्हा. प्रसूत प्राप्त सेवा प्रसंगी सेवेकरता घेतलेल्या अभंगातून संत श्रेष्ठ योग्यांची माऊली ज्ञानेश्वर महाराज ह्या अभंगाच्या द्वारे आपल्या गुरुप्रती निवृत्तीनाथांच्या प्रती विशेष अशी कृतज्ञता व्यक्त करतात. एका दृष्टीनं पाहिलं तर शिष्य हा आपल्या गुरुप्रती नेहमी कृतज्ञच असतो. असं असताना सुद्धा ह्या अभंगाचा विचार केला तर ह्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुप्रती निवृत्तीनाथांच्या प्रती विशेष असा कृतज्ञतेचा भाव का व्यक्त करतात, असं कोणतं कारण घडलं, अशी कोणती घटना घटित झाली की ज्यामुळं माऊली ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या गुरुप्रती विशेष असा कृतज्ञतेचा भाव व्यक्त करावा असा वाटला. त्याचं कारण माऊली सांगतात. निवृत्तीने दाविला कृपा करुणी, निवृत्तीनाथांच्या असीम कृपेनं, निवृत्तीनाथांच्या असीम कृपेनं अनुभूतीच्या अशा आयामामध्ये माऊलींचा प्रवेश झाला, अनुभूतीच्या अशा स्तरामध्ये माऊलींचा प्रवेश झाला की अनुभूतीच्या ज्या आयामामध्ये प्रवेश झाल्यानंतर इतर योग्यांना जे साध्य होत नाही, इतर योग्यांना ज्याची अनुभूती येत नाही, इतर योग्यांना जे अप्राप्त असतं ते माऊलींना प्राप्त झालं. माऊली अगोदर योगी होते, परंतु निवृत्तीनाथांच्या विशेष कृपेमुळं माऊली पूर्ण योगी झाले. माऊलींना निवृत्तीनाथांच्या कृपेनं योग साध्य झालेला होता, परंतु आता माऊलींना निवृत्तीनाथांच्या कृपेनं महायोग साध्य झालेला आहे. एक सांगून जातो, योग आणि पूर्ण योग यामध्ये भेद आहे, योग आणि महायोग यामध्ये भेद आहे, योगी आणि पूर्ण योगी यामध्ये भेद आहे. हा भेद समजून घेतला तर माऊलींची विशेषता आपल्याला कळते. अनुभूतीच्या अशा कोणत्या आयामामध्ये माऊलींचा प्रवेश झाला, माऊलींनी असं काय पाहिलं की जे इतर योग्यांना शक्य नाही. माऊलीने अनुभूतीच्या त्या आयामामध्ये प्रवेश करून माऊलीने असं काय अनुभवलं की जे इतर योग्यांना शक्य नाही. निवृत्तीनाथांच्या असीम कृपेनं माऊलींना जे प्राप्त झालं, अनुभूतीच्या ज्या आयामामध्ये प्रवेश झाला, ती अनुभूती कशी होती, असं काय घटित झालं, असं काय घडलं माऊलींच्या बाबतीत की ज्यामुळं माऊलींना ह्या अभंगाच्या द्वारे आपले गुरु निवृत्तीनाथांच्या प्रती विशेष अशी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली. काय घडलं, जे घडलं त्या अभंगामध्ये सांगतात. जडातील शुद्धांश कौतुके रिघाला, जडातील शुद्धांश कौतुके रिघाला, जडातील शुद्धांश कौतुके रिघाला, जडातील शुद्धांश कौतुके रिघाला, निवृत्तीने दाविला कृपा करुणी, निवृत्तीने दाविला कृपा करुणी, अनुहात भेद दाविला कृपेने, अनुहात भेद दाविला कृपेने,
अनुहात भेद दाविला माऊलींचे श्रीगुरु निवृत्तीनाथांनी असीम कृपा केली आणि अनुभूतीच्या अशा आयामामध्ये माऊलींचा प्रवेश घडवला. या अनुभूतीच्या त्या आयामामध्ये प्रवेश झाल्यानंतर माऊली आपला अनुभव सांगतात की जडातील शुद्धांश कौतुके रिघाला निवृत्तीने दाविला कृपा करून. जडामध्ये व्याप्त असणारं चैतन्य, जडामध्ये अचेतन तत्वामध्ये व्याप्त असणारं चैतन्य, जडामध्ये व्याप्त असणारी परमात्म्याची चिन्मय शक्ती, जडामध्ये व्याप्त असणारा परमात्म्याचा शुद्धांश, त्या चिन्मय शक्तीशी, त्या चैतन्याशी की जो जडामध्ये व्याप्त आहे, त्या चैतन्याशी, त्या शुद्धांशाशी मी एकरूप होऊ शकलो. नव्हे जडामध्ये व्याप्त असणाऱ्या चैतन्याचा मी अनुभव घेऊ शकलो. जडामध्ये अचेतनामध्ये व्याप्त असणाऱ्या परमेश्वराच्या चिन्मय शक्तीचा मी अनुभव घेऊ शकलो. आणि तो अनुभव कसा घेतला? त्या जडाशी अनन्य होऊन जडाच्या अंतर्यामी अनुवृत्त असणार जे चैतन्य आहे, अचेतनेशी अनन्य होऊन अचेतनेच्या अंतर्यामी असणारी चिन्मय शक्ती आहे, शुद्धांश आहे, चैतन्य आहे, त्या चैतन्याचा मी अनुभव घेतला. आणि हे सर्वसामान्य योग्यांना शक्य होत नाही. ह्यालाच पूर्ण योग म्हणतात, ह्यालाच महायोग साध्य झाला म्हणतात. जे इतर योग्यांना शक्य नाही ते मी जाणलं, ते अनुभवलं. जडामध्ये व्याप्त असणारं चैतन्य, जडामध्ये व्याप्त असणारी चैतन्य शक्ती, त्या चैतन्य शक्तीचा मी अनुभव घेतला. कसा अनुभव घेतला? त्या जडाशी अचेतनेशी अनन्य होऊन जडामध्ये अनुवृत्त असणाऱ्या चैतन्याचा मी अनुभव घेतला. अनुभवाची परिसीमा झाली. आता अनुभव घेण्यासाठी काही शिल्लक राहिलं. माऊलीने आपल्या जीवनामध्ये 2 महत्वाचे चमत्कार केलेले आहेत. आणि आपला जर विचार केला तर आपली मानसिकता अशी असते की संतांनी चमत्कार केले म्हणून संत मोठे, असं आपण काय करतो? मानतो. संतांनी चमत्कार केले म्हणून संत मोठे नाहीत, संत मोठे आहेत म्हणून चमत्कार करू शकले. हे कधीही लक्षात ठेवावं. संतांचे चमत्कार म्हणजे काय हो? प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये, जीवनामध्ये काही ना काहीतरी चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो. तसा माऊलींच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा 2 महत्वाचे चमत्कार आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्याला चमत्कार का म्हणतो? आमच्या दृष्टीनं जे अनाकलनीय असतं, आमच्या दृष्टीनं जे अविश्वसनीय असतं त्याला आपण काय म्हणतो? चमत्कार म्हणतो. जे आपल्या दृष्टीनं अनाकलनीय असतं त्याला आपण चमत्कार म्हणतो. परंतु संतांच्या दृष्टीनं विचार केला तर संतांनी ती केलेली सहज कृती असते, संतांनी केलेली ती सहज क्रिया असते. संतांनी केलेल्या सहज कृतीला अथवा संतांनी केलेल्या सहज क्रियेला आपण समजू शकत नाही. ती क्रिया अथवा ती सहज कृती आपल्यासाठी अनाकलनीय असते म्हणून आपण त्याला काय म्हणतो? चमत्कार म्हणतो. त्यांची ती सहज कृती आहे परंतु त्याचं आकलन आपल्याला होत नाही, ती अविश्वसनीय अशी कृती वाटते म्हणून आपण त्याला चमत्कार म्हणतो. माऊलीने एक महत्वाचा चमत्कार केलेला आहे. कुठला चमत्कार केला? चालविली जड भिंती चालविली जड भिंती चालविली जड भिंती चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती
मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप साधकांचा माय बाप नाथ महाराज सांगतात माऊलींनी आपल्या जीवनामध्ये जे दोन प्रमुख चमत्कार केले त्यातला एक चमत्कार म्हणजे चालविली जड भिंती. माऊलींना चार भावंडासह ती अचेतन असणारी निर्जीव भिंत चालवावी लागली. चालविली जड भिंती. का चालवावी लागली? कथा सगळ्यांना माहित आहे. संक्षिप्त सांगायचं म्हटलं तर सिद्ध असणारा योगी चांगदेव कुणाच्या भेटीला येत होता? माऊलींच्या भेटीला येत होता. माऊलींना निरोप मिळाला, सिद्ध असणारे योगी चांगदेव तुम्हाला भेटायला येत आहेत. आणि माऊलींना हेही कळलं की तो चांगदेव कसा येत आहे. वाघावर बसून आणि हातामध्ये साप घेऊन आपल्या मोठेपणासह आणि आपल्या वैभवासह चांगदेव माऊलींच्या भेटीला येत होते. आता एवढं मोठं वैभव सांगाती घेऊन आलेला चांगदेव त्याला भेटायला कसं जायचं? ही चार भावंड भिंतीवर निर्जीव अचेतन जड असणाऱ्या भिंतीवर ही चार भावंड ऊन खाईत बसलेली होती. आणि माऊलींनी चांगदेवाच्या भेटीसाठी चक्क कुणाला चालवलं? भिंत चालवली. हा माऊलींच्या जीवनामध्ये त्यांनी घडवलेला चमत्कार आहे. आता जी बुद्धिवादी लोक असतात, बुद्धी प्रामाण्यवादी लोक असतात, त्यांना हा चमत्कार पटत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे, बुद्धिवादी लोकांचं असं म्हणणं आहे, बुद्धी प्रामाण्यवादी लोकांचं असं म्हणणं आहे की जी भिंत जड आहे, अचेतन आहे, निर्जीव आहे, अशी निर्जीव भिंत कोण काय बरं कसं चालवू शकेल? बुद्धिवादी लोकांना, बुद्धी प्रामाण्यवादी लोकांना हे पटत नाही. मग बऱ्याच वेळेला पटत नाही म्हणून अशी बुद्धिवादी लोक ज्ञानीजनांना, विद्वानांना विचारतात की बाबा तुम्ही त्या क्षेत्रातले ज्ञानी आहात, आम्हाला सांगा, पटवून द्या की ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत कशी चालवली. मग आमच्यातले ज्ञानी काय सांगतात? माऊलींनी भिंत कशी चालवली मी सांगतो, तू वाघावर बसून ये. मग मी काय करतो? भिंत चालवून दाखवतो. अशी उत्तरं दिली जातात. ही काय समर्पक उत्तरं नव्हेत, ह्याला पळवाट म्हणायचं. किंवा बऱ्याच वेळेला अशी उत्तरं दिली जातात जे बुद्धिजीवी वर्ग आपल्याला विचारतो, माऊलींनी निर्जीव भिंत चालवली, ह्याला पुरावा काय, त्या पाठीमागचं सैद्धांतिक कारण काय आहे? थोडासा जो सामंजस्य असतो तो असं सांगतो की जे महायोगी असतात, जे योगी असतात, त्या योग्यांच्या स्वाधीनी पंचमहाभूत झालेली असतात. पंचमहाभूतावर ह्या योग्यांचं काय असतं? प्रभाव असतो. त्यांच्या अधीन ही पंचमहाभूत झालेली असतात, म्हणून ते भिंत चालवू शकले. हे उत्तर समर्पक आहे, खरं तपशील कळत नाही. जे योगी असतात त्या योग्याच्या स्वाधीन पंचमहाभूत असतात, म्हणून माऊली भिंत चालवू शकले. हे उत्तर समर्पक आहे, खरं ते तपशिलामध्ये जाता येत नाही. म्हणून बुद्धिजीवी वर्ग जो असतो ह्या उत्तरानं सुद्धा समाधानी पावत नाही. मग खरोखर माऊलींनी निर्जीव भिंत चालवली, त्या पाठीमागं सैद्धांतिक कारण काय आहे? आपल्याला त्याची कारण मीमांसा खोलवर करता आली पाहिजे. त्या पाठीमागचे असणारं सिद्धांत, त्या पाठीमागचे असणारं विज्ञान जर आपण कळवून नाही घेतलं तर माऊलींनी निर्जीव भिंत चालवली ह्या पाठीमागचं जे वैज्ञानिक कारण आहे, सैद्धांतिक कारण आहे, त्या सैद्धांतिक कारणानं आपल्याला ते लोकांच्या तर्काला पटेल असं तरी पटवून देता आलं पाहिजे. नाहीतर हे असंच सुरू राहील. बुद्धिजीवी माणसं म्हणत राहतील आम्हाला पटत नाही. काही श्रद्धाळू माणसं असतात ते म्हणतात की भावनेनं आम्ही पटवून घेतो का
माऊलीने भिंत चालवली असेल, कारण आमची त्यांच्यावर श्रद्धा आहे. सश्रद्ध मनुष्य विश्वास ठेवतो. तू माऊलीने निर्जीव असणारी भिंत कशी काय चालवली, त्या पाठीमागचं सैद्धांतिक कारण काय, नेमकं कुठली प्रक्रिया घडली म्हणून माऊलीने निर्जीव असणारी भिंत चालवली, याचा तपशील सुद्धा आपण कळवून घेतला पाहिजे. आणि माऊलींच्या गाथेतला हा एकमेव अभंग असा आहे की माऊलींनी अचेतन जड असणारी निर्जीव भिंत कशी काय चालवली, त्याचं उत्तर या अभंगामध्ये मिळतं. माऊली सांगतात, जडातील शुद्धांश कौतुके रिघाला, निवृत्तीने दाविला कृपा करोनी. हे अभंगाचं चिंतन करता करता आपल्याला अशा निष्कर्षापर्यंत येता येतं की माऊलीने जड असणारी निर्जीव असणारी दगड मातीची भिंत कशी काय चालवली. या अभंगाचं चिंतन करता करता आपल्याला हा निष्कर्ष काढता येतो, आणि पटणारा निष्कर्ष काढता येतो की ज्या निष्कर्षापाठीमागे सैद्धांतिक कारण आहेत, हा निष्कर्ष आपल्याला काढता येतो. म्हणून या अभंगाचा विचार करताना त्या निष्कर्षापर्यंत आपल्याला जाता येतं. माऊली सांगतात, जडातील शुद्धांश कौतुके रिघाला, निवृत्तीने दाविला कृपा करून. जडामध्ये व्याप्त असणारे जे चैतन्य आहे, जडामध्ये अचेतन तत्वामध्ये व्याप्त असणारे जे चिन्मय शक्ती आहे, जडामध्ये व्याप्त असणारे जे शुद्धांश आहे, त्या शुद्धांशाचा मी अनुभव घेतला, त्या चिन्मय शक्तीचा अनुभव घेतला की जी चिन्मय शक्ती, जय चैतन्य जडामध्ये व्याप्त आहे. आणि मी अनुभव कसा घेतला, त्या जडाशी अनन्य होऊन, त्या जडाशी एकरूप होऊन जडामध्ये अनुवृत्त असणाऱ्या त्या चिन्मय शक्तीचा मी अनुभव घेतला. शक्य आहे का हो? ज्याला आपण जड म्हणतो, अचेतन म्हणतो, त्या अचेतन तत्वाशी त्या जडाशी अनन्य होऊन त्या जडाच्या पोटामध्ये लपलेल्या चिन्मय शक्तीचा अनुभव घेणं शक्य आहे का? निळोबाराय सांगतात, हे कधी शक्य होतं? निळोबाराय सांगतात, नाही भिन्नत्व उरले, नाही भिन्नत्व उरले, नाही भिन्नत्व उरले, नाही भिन्नत्व उरले, अवघ्या अंगे अवघे झाले, अवघ्या अंगे अवघे झाले, अवघ्या अंगे अवघे झाले, नाही भिन्नत्व उरले, नाही भिन्नत्व उरले, अवघ्या अंगे अवघे झाले, अवघ्या अंगे अवघे झाले, नाही भिन्नत्व उरले. निळोबाराय सांगतात, जे महायोगी असतात, जे पूर्ण योगी असतात, ते अनुभूतीच्या अशा आयामामध्ये जातात की त्यांच्यासाठी त्या आयामामध्ये प्रवेश केल्यानंतर भेद असा कुठं शिल्लक राहत नाही. नाही भिन्नत्व उरले, त्यांच्यासाठी भेद नावाचा प्रकार उरत नाही. अवघ्या अंगे अवघे झाले, जे जे काय समग्र अस्तित्व आहे त्या समग्र अस्तित्वाशी हे महात्मे एकरूप होतात, हे महायोगी एकरूप होऊन जातात. त्यांच्यासाठी भेद असा प्रकार शिल्लक राहत नाही. नाही भिन्नत्व उरले, चेतन अचेतन, जड अजड, भौतिक अभौतिक, पार्थिव अपार्थिव असा कुठलाही भेद त्यांच्या दृष्टीने शिल्लक राहिलेला नसतो. माऊलींनी आपल्या अभंगामध्ये सरळ सांगितलेलं आहे, प्रकृती पुरुष शिवशक्ती भेद, प्रकृती पुरुष शिवशक्ती भेद, ज्याचे शरीरी द्वंद्व देही जाना, सरळ माऊलींनी सांगितलेलं आहे.
जो प्रकृती आणि पुरुषामध्ये भेद मानतो, जो जड आणि अजडामध्ये भेद मानतो, जो चेतन आणि अचेतनामध्ये भेद मानतो, जो ईश्वर आणि मायामध्ये भेद मानतो, जो ब्रह्म आणि मायेमध्ये भेद मानतो, माऊली सरळ सांगतात की त्याचे शरीरी द्वंद्व देही जाणा, त्याला अजून खऱ्या अर्थानं अभिनत्व कळलंच नाही, त्याच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भेदाचा निराश झालाच नाही म्हणतात माऊली. माझी भाषा नाही. प्रकृती पुरुष शिवशक्ती भेद, ज्याचे शरीरी द्वंद्व देही जाणा. प्रकृती पुरुष, शिवशक्ती, माया ब्रह्म ह्यामध्ये जो भेद मानतो तो अजून खऱ्या अर्थानं अद्वैताला प्राप्त झालेला नाही. माऊलींचा अभंग आहे. मग जुळवराय म्हणतात की नाही भिन्नत्व उरले, अवघ्या अंगे अवघे झाले. या महायोग्यांचा विचार केला, या पूर्ण योग्यांचा विचार केला, किंवा योग्यांची माऊली असणारी योग्यांची माऊली आपण ज्याला म्हणतो, त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभूतीचा स्तर बघितला तर त्यांच्यासाठी भेद कुठला शिल्लक राहिला नाही. प्रकृती पुरुष माया ब्रह्म असा कुठलाच भेद शिल्लक राहिला नाही. मग माऊली काय, कुठल्या अवस्थेला प्राप्त झाले? माऊली अनुभूतीच्या कुठल्या उंचीवर माऊली गेलेली आहेत? माऊली सांगतात, पिंड ब्रह्मांडाचा विस्तार विस्तारला, पिंड ब्रह्मांडाचा विस्तार विस्तारला, पिंड ब्रह्मांडाचा विस्तार विस्तारला, पिंड ब्रह्मांडाचा विस्तार विस्तारला, माझा मीच झाला कोण परी, माझा मीच झाला कोण परी, माझा मीच झाला कोण परी, माझा मीच झाला कोण परे, देखिला पारी संयोगे व्यापला, देखिला पारी संयोगे व्यापला, देखिला पारी संयोगे व्यापला, देखिला पारी संयोगे व्यापला, योग साधना करता करता पूर्ण योग साध्य झाल्यानंतर माऊली आपला अनुभव सांगतात, पिंड ब्रह्मांडाचा विस्तार विस्तारला, माझा मीच झाला कोण परी. पिंडापासून ब्रह्मांडापर्यंतचा जो विस्तार आहे त्या विस्ताराशी मी काय झालो? एकरूप झालो, मी जगतरूप झालो. ह्या विश्वाला ईश्वराचं स्थूल शरीर म्हणतात. त्याला एक परिभाषा आहे. हे विश्व अथवा हे ब्रह्मांड ईश्वराचं स्थूल शरीर मांडलेलं आहे. त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये विराट असं म्हणतात. माऊली सांगतात त्या विराटाशी मी एकरूप झालो, जगत रूप झालो. आणि जगत रूप होऊन मी माझ्या ठिकाणी आत्मप्रचिती घेतली. मला माझ्या स्वस्वरूपाचा बोध झाला. तू मला माझ्यामध्ये आत्मस्वरूपाचा जो बोध झाला ते आत्मतत्व ब्रह्मतत्व विश्वामध्ये सुद्धा अस्थिभाती प्रियत्वानं काय आहे?
व्याप्त आहे. या जडामध्ये सुद्धा अस्थिभाती प्रियत्वानं तोच परमात्मा व्याप्त आहे. त्या परमात्म्याची मी माझ्या ठिकाणी अनुभूती घेतली आणि त्या परमात्म्याचं जे अनंत स्वरूप आहे की या विश्वाच्या आत बाहेर या जडामध्ये व्याप्त असणारं ते परमतत्व, त्या परमतत्वाशी सुद्धा मी एकरूप झालो. याला समग्र अनुभव असं म्हणतात, याला पूर्ण ज्ञान असं म्हणतात. थोडी प्रक्रिया सांगायची म्हटली तर आत्मज्ञानाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक व्यतिरेकात्मक दृष्टीने झालेलं आत्मज्ञान आणि दुसरं अन्वयात्मक दृष्टीने झालेलं आत्मज्ञान. व्यतिरेकात्मक दृष्टीने आत्मज्ञान होतं म्हणजे नेमकं काय होतं, किंवा व्यतिरेकात्मक दृष्टीने स्वस्वरूपाची प्राप्ती होते म्हणजे काय होतं. व्यतिरेक या शब्दाचा अर्थ नकार देणे, व्यावृत्ती करणे, बाजूला ढकलणे. व्यतिरेकात्मक पद्धती कशी आहे, जे जड आहे त्याला काय करा, बाजूला सारा. जे अचेतन आहे त्याला काय करा, बाजूला सारा. त्याची व्यावृत्ती करा, त्याचा व्यतिरेक करा. हे जगत माईक आहे, जड आहे, अचेतन आहे. जे अचेतन आहे, जड आहे, माईक आहे, त्याची काय करा, व्यावृत्ती करा, त्याचा व्यतिरेक करा आणि स्वरूपाच्या दिशेनं जा. ह्याला व्यतिरेकात्मक दृष्टी असं म्हणतात. आणि या व्यतिरेकात्मक दृष्टीनं सुद्धा स्वस्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून प्रारंभी आत्मज्ञान संपन्न व्हायचं असेल, प्रारंभी आत्मस्वरूपाचा बोध घ्यायचा असेल तर ही व्यतिरेकात्मक दृष्टीच अवलंबावी लागते. परंतु व्यतिरेकात्मक दृष्टीने आत्मज्ञान झाल्यानंतर तेच ब्रह्मतत्व, तेच आत्मतत्व चराचरामध्ये काय आहे, व्याप्त आहे. नरसिंह मेहता सांगतात, अनुमाजी राम रेणुमाजी राम तृण काष्टीराम वर्ततसे, बाहेर भितरी राम चराचरी विश्वी विश्वाकार वर्ततसे. अणूमध्ये रामाची व्याप्ती आहे, रेणूमध्ये रामाची व्याप्ती आहे, तृणामध्ये रामाची व्याप्ती आहे, काष्टामध्ये रामाची व्याप्ती आहे. नव्हे, जगाच्या आत बाहेर ते आत्मतत्वच भरून उरलेलं आहे. म्हणून व्यतिरेकात्मक दृष्टीनं स्वस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर ज्या स्वरूपाची मला प्राप्ती झाली, ज्या चैतन्य स्वरूपाची प्राप्ती झाली, ते चैतन्य चराचरामध्ये सुद्धा व्याप्त आहे. त्या चैतन्याची समग्रतेनं अनुभूती घेणे याला काय म्हणतात, अन्वयात्मक दृष्टी. म्हणजे आधी व्यतिरेकात्मक दृष्टीनं आत्मज्ञान संपन्न व्हावं आणि स्वस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर तेच परमतत्व, तेच ब्रह्मतत्व सर्वत्र व्याप्त आहे याची अनुभूती घ्यावी. याला अन्वयात्मक दृष्टी असं म्हणतात. आधी व्यतिरेकात्मक दृष्टी, जड आहे त्याला नकार द्या, स्वस्वरूपाची प्राप्ती करून घ्या आणि स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेतल्यानंतर यावत जे अस्तित्व आहे त्या सगळ्या अस्तित्वाचा अधिष्ठान तो परमात्माचा आहे, तोच परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे अशी त्याची अनुभूती घेणे याला मग अन्वयात्मक दृष्टी असं म्हणतात. ही अन्वयात्मक दृष्टी संतांना आलेली असते, महायोग्यानं आलेली असते. आणि हे अन्वयात्मक दृष्टीनंच तुकाराम महाराज सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, अन्वयात्मक दृष्टी आल्यानंतर तोच परमात्मा चराचरामध्ये व्याप्त आहे हे संतांना कळतं. म्हणून त्यांना हे जग कसं दिसतं, विष्णुमय जग
वैष्णवांचा धर्म किंवा विठ्ठल हे जग देखील अन्वयात्मक दृष्टी ज्या महात्म्याला आलेली असते त्याला सर्वत्र चराचरामध्ये त्या व्याप्त असणाऱ्या परमात्म्याची अनुभूती येत असते. थोडी गंमत सांगतो. तत्वज्ञानामध्ये कसा गोंधळ होतो. अस्तित्वाच्या एका टोकाला ब्रह्म वस्तू आहे तर अस्तित्वाच्या दुसऱ्या टोकाला जड वस्तू आहे. अस्तित्वाच्या एका टोकाला चैतन्य आहे आणि अस्तित्वाच्या दुसऱ्या टोकाला आपण अचेतन म्हणतो. अस्तित्वाचं एक टोक विशुद्ध जाणीवेनं युक्त आहे तर अस्तित्वाचं दुसरं टोक नेणिवेनं युक्त आहे. तिथं काहीच नाही, नेणीव आहे. आणि आपल्याला असं वाटतं ज्याला आपण ब्रह्म चैतन्य म्हणतो, ज्याला आपण ब्रह्मवस्तू म्हणतो, ती ब्रह्मवस्तू त्याचं स्वरूप काय आणि जड असणार अचेतन असणार याचं स्वरूप काय, ही दोन टोकं कधीच एकत्र येणार नाहीत. पूर्व आणि पश्चिम कधीच एक होऊ शकत नाही आपल्याला वाटतं. तशी ही दोन टोकं आहेत. एका टोकाला ब्रह्मवस्तू आहे आणि दुसऱ्या टोकाला जड पदार्थ आहे. यांचा अन्वय कसा करायचा, यांच्यातला भेद कसा मिटवायचा, सहजासहजी मिटवता येत नाही. उपनिषद तर सांगतं सर्वम खल्विदम ब्रह्म, हे सगळं ब्रह्मस्वरूप आहे. तमेव भातम अनुभूती सर्वम, हे आहे हे सगळं आत्मप्रकाशानं प्रकाशित झालेलं आहे. उपनिषदे तत्वज्ञानाचा विचार केला तर उपनिषदे तत्वज्ञान ब्रह्मवस्तू ते जड हा जो पसार आहे, दोन टोक आहेत, या दोन टोकातली अभिन्नता सांगतं तत्वज्ञान. आणि प्रवचनामध्ये आम्हीही सांगतो अध्यस्त असतं ते अधिष्ठानाशी एकरूप असतं. आम्ही सांगतो अध्यस्त काय आहे, जड जगत, अचेतन जगत काय आहे, अध्यस्त आहे. आणि आम्ही सरळ ठोकून देतो जे अध्यस्त आहे ते अधिष्ठानाशी काय आहे, एकरूप आहे. शास्त्रानं सुद्धा ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंतचा भेद मानलेला नाही, किंबहुना ह्यातली अभिन्नता सांगितलेली आहे. हे सगळं ब्रह्मस्वरूप आहे असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. परंतु अडचण अशी आहे, ज्या मानवीय पातळीवर तुम्ही आम्ही राहतो, तुमच्या आमच्या ठिकाणी फार तर तर्क करण्याची बुद्धी आहे. ज्या पातळीवर तुम्ही आम्ही आहोत, शास्त्रानं सांगितलं अध्यस्त अधिष्ठानाशी एकरूप असतं, हे सगळं ब्रह्मस्वरूप आहे. ठीक आहे, तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये शोभून दिसतं ते, आणि वस्तुस्थिती तीच आहे. योग्यांना संतांना हाच अनुभव आलेला असतो. जे जे काही अस्तित्वामध्ये त्या सगळ्याचं अधिष्ठान परमात्माच आहे. आणि त्या अधिष्ठानाच्या दृष्टीनं बघितलं तर अध्यस्त अधिष्ठानाशी काय असतं, एकरूपच असतं. दोरीवर बसलेला साप दोरीशी काय असतो, एकरूपच असतो. भ्रांतीमुळे काय वाटतो, वेगळा वाटतो. पण साप आणि दोरी असा भेद करत नाही. भ्रांतीमुळे प्रतीतीला येत होता साप, कारण आहे ती काय आहे, दोरीच आहे. आपण भ्रांतीचा विचार करतो, आहे सगळं एकच आहे असं सांगतो आपण. सगळ्याचा अधिष्ठान तो परमात्माच आहे असं आपण सांगतो. परंतु अडचण अशी येते की ज्या मानवीय पातळीवर तुम्ही आम्ही जगतो ते मनुष्याच्या तर्काला पटलं पाहिजे. कारण ही दोन टोकं इतकी भिन्न आहेत. एका टोकाला चैतन्य आहे तर दुसऱ्या टोकाला जड पदार्थ आहे. यांच्यामध्ये शास्त्र अभेद सांगतं, अभिन्नता सांगतं. खरं मानायची कशी, काय असतं, दोन एकमेकाची पक्की वैरी असणारी स्त्री आणि पुरुषांचं जर लग्न झालं, एकमेकांची पक्की वैरी असणारी स्त्री आणि पुरुष यांचं जर लग्न झालं ते टिकल का हो, ते दुःखालाच कारणीभूत होणार. तसं एका टोकाला ब्रह्म आहे, दुसऱ्या टोकाला जड आहे. यांचा अभेद सांगायचा आणि अभेद घडवायचा किंवा अभेद मानायचा हे मानवी तर्काला पटत नाही. अधिष्ठान परमात्मा, सगळ्या जे जे अस्तित्वामध्ये त्या सगळ्यांचा अधिष्ठान तो परमात्माच आहे. खरं आपल्या पातळीवरून, मानवीय पातळीवरून विचार केलं तर आपल्या बुद्धीला ही टोकं काय वाटतात, भिन्न वाटतात. म्हणून आपण आपल्या पद्धतीनं समजून घ्यावं लागतं. आता तुम्ही त्या विषयाकडे येतो की जड असणारी भिंत माऊली का चालवू शकली, ह्या विषयावर आपल्याला यायचं आहे. अस्तित्वाच्या एका टोकाला ब्रह्मचैतन्य आहे, अस्तित्वाच्या दुसऱ्या टोकाला जड वस्तू आहे. ह्यामध्ये ही दोन टोकं भिन्न आहेत असं जर वाटत असलं, भले या टोकांचं अधिष्ठान परमात्माच आहे, कारण आपण ज्या पातळीवर राहतो त्या पातळीवरून विचार केला तर ही दोन टोकं कशी काय एकमेकाशी जोडलेली आहेत. त्याचा विचार करताना ब्रह्मतत्व ते जड वस्तू यांना सांधणारा काय दुवा आहे काय बघावं लागतं. या दोन्ही टोकांना सांधणारा काय असावा लागतो, दुवा असावा लागतो. तो दुवा आपल्याला कळला की मग जड असणारी मातीची, दगडा मातीची भिंत माऊली का चालवू शकले त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. कसं असतं, हे जे जगत आहे
ह्या जगतामध्ये अनेक सूक्ष्म प्राकृतिक तत्वांची काय आहे, शृंखला आहे. आपल्याला विचार करायचा आहे की ब्रह्म, वस्तू ते जड यांना सांधणारा आणि आपल्या तर्काला पटणारा दुवा कुठला आहे. ह्या विश्वाचा विचार केला तर ह्या विश्वामध्ये वैश्विक प्राणतत्व आहे. ह्या विश्वाचा विचार केला तर या विश्वामध्ये वैश्विक मन सुद्धा आहे. आणि या विश्वामध्ये व्याप्त असणारी विशुद्ध जाणीव सुद्धा आहे. कुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव. या चावत अस्तित्वाचा अधिष्ठान जरी परमात्मा असला तर मानवीय पातळीवरून विचार करताना एका बाजूला चैतन्य वस्तू आहे तर दुसऱ्या बाजूला जड पदार्थ आहे. यांना जोडणारा दुवा कुठला आहे. तो दुवा आपल्याला कळला तर जड असणारी भिंत माऊली का चालवू शकले ते आपल्याला कळतं. ऐका, ह्या विश्वामध्ये अनेक प्राकृतिक तत्वांची शृंखला आहे. आपण ज्याला प्राण म्हणतो, जसं आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तसा वैश्विक स्वरूपामध्ये प्राणतत्व क्रियाशील आहे. आपल्या ठिकाणी जाणीव आहे तशी परमात्म्याच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी सुद्धा विशुद्ध जाणीव आहे. आपल्या ठिकाणी मन आहे तसं या विश्वामध्ये सुद्धा वैश्विक मन आहे. हिप्नॉटिझम आपण बघतो, एका मनातून दुसऱ्या मनाला काय दिलेला असतो, संदेश दिलेला असतो. तो कुठल्या मनाच्या द्वारे जातो, वैश्विक मनाच्या द्वारे तो संदेश दिलेला असतो. वैश्विक प्राण आहे, वैश्विक मन आहे, वैश्विक जाणीव आहे. आता विचार करा, गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये जो पुरुषोत्तम योग सांगितलेला आहे तिथं ऊर्ध्वमूल अश्वस्थ वृक्षाचं काय केलेलं आहे, रूपक केलेलं आहे. ऊर्ध्वमूल अश्वस्थ वृक्ष संसाराचं रूपक केलेलं आहे. आणि हा वृक्ष कसा आहे, ऊर्ध्वमूल म्हणजे उलटा आहे, मुळं तिची वर आहेत. थोडासा विचार करा, मनुष्य पातळीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत जर जाणीवेचा विचार केला तर उत्तर जाणीव विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते. मनुष्य पातळीपासून ते ब्रह्मदेवापर्यंतचा हा ऊर्ध्वगामी प्रवास जर बघितला तर उत्तर आपली जाणीव काय झालेली आहे, विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रकृती कशी आहे, त्रिगुणात्मक आहे. म्हणजे मनुष्यापासून ते वर ब्रह्मदेवापर्यंत उत्तर सत्वगुणाची वृद्धी झालेली आपल्याला पाहायला मिळते. जाणीवेचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु मानवी पातळीपासून जर खाली बघितलं, जडाकडे जाणारा प्रवास बघितला तर हीच जाणीव काय झालेली आहे, परिच्छिन्न होत, मर्यादित होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या ठिकाणी जाणीव आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी जाणीव आहे. पण ज्याला कॉन्शियसनेस असं म्हणतो, जाणीव आपल्या ठिकाणी आहे, मन आपल्या ठिकाणी आहे, प्राणतत्व आपल्या ठिकाणी आहे. परंतु ह्या प्राकृतिक तत्वांचा खालचा प्रवास बघितला तर ते परिच्छिन्न झाल्यासारखं वाटतं. मनुष्य मानवीय पातळीचा खालचा वर्ग बघितला, आपण पशुवर्ग बघितला तर या पशुवर्गामध्ये जाणीव काय झालेली आहे, थोडीशी परिच्छिन्न झालेली आहे, मर्यादित झालेली आहे. आणि प्राणी वर्गाच्या पुढे जर वनस्पती वर्गाचा विचार केला तर त्या वनस्पती वर्गामध्ये ती जाणीव आणखीन काय झालेली आहे, संकुचित झालेली आहे. इथं जमलेली माणसं प्रामाणिकपणे सांगा, ज्याला आपण वनस्पती म्हणतो ते वनस्पती सजीव आहेत काय निर्जीव आहेत? काय आहेत, सजीव आहेत. लाजाळूचं झाड बघितलंय काय? त्या लाजाळूच्या झाडाला धक्का लागला की ते काय करते, अवलय कशाला. आपल्याच देशातला एक महामानव की ज्यानं शोध लावला, जगाला पटवून दिलं की झाडे काय आहेत, सजीव आहेत, झाडाच्या ठिकाणी संवेदना आहे. डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी सांगितलं की वनस्पती सजीव आहे, वनस्पतींना संवेदना आहे, वनस्पतींच्या ठिकाणी जाणीव आहे. डॉक्टर जगदीशचंद्र बोसांनी सांगितलं. आणि तुम्हाला सांगू काय, महाभारतातल्या भीष्म पर्वामध्ये एक श्लोक येतो, तस्मांत पच्छती पादपा तस्मांत जिग्रंती पादपा. 5000 वर्षापूर्वी महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये हा श्लोक येतो, तस्मांत पच्छती पादपा तस्मांत जिग्रंती पादपा. याचा अर्थ असा होतो की झाडे सजीव आहेत, झाडे पाणी पितात आणि झाडांना काय आहे, संवेदना आहे.
वनस्पतींचा विचार केला तर वनस्पतीच्या ठिकाणी जाणीव आहे. महाभारत सांगतं तस्मांत पच्छती पात पा तस्मांत जिग्रंती पात पा, झाडे पाणी पिता झाडांना संवेदना आहे, झाडांच्या ठिकाणी जाणीव आहे. मनुष्याच्या ठिकाणी जाणीव आहे. प्राणी वर्गाचा विचार केला तर प्राण्यांच्या मध्ये पशुवर्गामध्ये सुद्धा जाणीव आहे. पृथ्वी कशी झालेली आहे? परिच्छिन्न संकुचित झालेली आहे. आता वनस्पती वर्गाचा विचार केला तर वनस्पती वर्गामध्ये सुद्धा ही जाणीव पाहायला मिळते. आता वनस्पती वर्गानंतर कुठला वर्ग राहिला? जडाचा वर्ग राहिला. अचेतन जे काही, जड जे काही आहे. आता तुम्ही म्हणाल जे जड आहे ते निर्जीव आहे, जड आहे ते जड आहे, जड आहे त्याला काही कळत नाही, जड हे जडच आहे असं आपल्याला वाटतं. पण एका दृष्टीने विचार केला तर असं का घडतं? आपण जडाला जड का म्हणतो? ज्याला आपण अचेतन म्हणतो, अचेतनत्वाला आपण अचेतन का म्हणतो? त्याची मीमांसा करायची म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येतं की जे जड असतं ते प्रकृतीच्या तमोगुणामुळे इतकं आवृत्त झालेलं असतं. जे जड असतं, जे अचेतन असतं ते प्रकृतीच्या तमोगुणामुळे इतकं आवृत्त झालेलं असतं, इतकं आवृत्त झालेलं असतं की त्या जडाच्या ठिकाणी जाणीव असते, खरं प्रकृतीच्या तमोगुणामुळे ती जाणीव नेणिवेमध्ये गेलेली असते. लक्षात येते का बघा? ब्रह्मदेवापासून खालचा पसारा बघितला, तो जाणीवेचा प्रवास बघितला तर ती जाणीव उत्तर संकुचित आणि मर्यादित होताना दिसते. आणि ती जडामध्ये, अचेतनेमध्ये ती जाणीव काय वाटते? आपल्याला लुप्त झाल्यासारखी वाटते. माणसामध्ये जाणीव आहे, पशुवर्गामध्ये जाणीव आहे, वनस्पती वर्गामध्ये जाणीव आहे. मग जडामध्ये ती आहे की नाही? आपलं तत्वज्ञान सांगतं जडामध्ये सुद्धा जाणीव आहे, कारण प्रकृतीच्या तमोगुणामुळे ती जाणीव काय झालेली आहे? इतकी व्यावृत्त झालेली आहे. तमोगुणानं त्या जाणीवेला इतकं झाकलेलं आहे की ती जाणीव जणू नेणिवेमध्ये लिप्त झालेली आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? जड म्हणतो. वैश्विक प्राणतत्वाचा विचार केला तर प्राणतत्व मनुष्यामध्ये कार्य करतं, प्राणतत्व पशुमध्ये कार्य करतं, ते प्राणतत्व वनस्पतीमध्ये कार्य करतं. प्रकृतीच्या तमोगुणामुळे आवृत्त झाल्यामुळं तेच प्राणतत्व जडामध्ये काय होतं? निष्क्रिय बनून राहिलेलं असतं. जडामध्ये ते प्राणतत्व निष्क्रिय बनून राहिलेलं असतं. मनुष्याच्या ठिकाणी मन आहे, पशुच्या ठिकाणी मन आहे, वनस्पतीच्या ठिकाणी अर्धजागृत मन आहे. त्याशिवाय त्या लाजळून पानं मिटली नसती. परंतु जडाच्या ठिकाणी ते वैश्विक मन आहे, परंतु प्रकृतीच्या तमोगुणामुळे ते मन जणू निद्रिस्त झालेलं आहे. आता कळते का बघा? जडाच्या ठिकाणी जाणीव आहे, खरं प्रकृतीच्या तमोगुणामुळे ती जाणीव नेणिवेला प्राप्त झालेली आहे. जडाच्या ठिकाणी वैश्विक प्राणतत्व आहे, खरं प्रकृतीच्या तमोगुणामुळे, तमोगुण व्यावृत्त झाल्यामुळं, तमोगुणाच्या आवरणामुळं ते वैश्विक प्राणतत्व जडामध्ये निष्क्रिय झालेलं आहे. जडामध्ये मनाची व्याप्ती आहे, खरं प्रकृतीच्या तमोगुणामुळे ते मन जडामध्ये निद्रिस्त झालेलं आहे. आता कल्पना करा, ज्या जडामध्ये जाणीव नेणिवेमध्ये गेलेली आहे, प्राणतत्व निष्क्रिय झालेलं आहे, मन वैश्विक मन निद्रिस्त झालेलं आहे, तिथं कुठलीही हालचाल मग घडत नाही. नेणिवेची अत्यंतिक शेवटची अवस्था. म्हणून आम्ही जडाला काय म्हणतो? जड म्हणतो. अचेतनाला आपण काय म्हणतो? अचेतन म्हणतो. हे सगळं जडाच्या ठिकाणी आहे, खरं त्याला त्या जडामध्ये व्याप्त असणाऱ्या नेणिवेला प्राप्त झालेल्या जाणीवेला स्वतःला अभिव्यक्त करता येत नाही. जडाच्या ठिकाणी प्राण आहे, प्राणतत्व आहे, खरं ते निष्क्रिय झालेलं आहे. निष्क्रिय प्राणतत्वाला स्वतःला अभिव्यक्त करता येत नाही, म्हणून आपण त्याला जड म्हणतो. आणि जड पदार्थ आपल्याला कसा दिसतो? स्थिर, स्थिर आणि स्थिर. हा दगड जर इथं पडला, वर्षानुवर्षे दगड काय असतो? तिथंच असतो. ज्याला हालचाल करता येत नाही, कुठलीही क्रियाशीलता ज्याच्या ठिकाणी नसते, त्याला आपण काय म्हणतो? जड म्हणतो. परंतु जे महायोगी असतात, ज्ञानेश्वरांसारखे, ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे जे पूर्ण योगी असतात, जे योग्यांची माऊली आहेत, त्यांनी सरळ सांगितलं जडातील शुद्धांश कौतुके रिघाला, निवृत्तीने दावीला कृपा करुनी. जडामध्ये व्याप्त असणारं चैतन्य, जडामध्ये व्याप्त असणारी चिन्मय शक्ती, त्या चिन्मय शक्तीचा मी अनुभव घेतला. नव्हे, जडामध्ये व्याप्त असणाऱ्या चैतन्याशी मी एकरूप झालो. कसं एकरूप झालो? त्या जडाशी अनन्य होऊन त्या जडामध्ये व्याप्त असणाऱ्या चैतन्याशी मी एकरूप झालो. आता कल्पना करा की जडाशी अनन्य होऊन जडामध्ये व्याप्त असणाऱ्या चिन्मय शक्तीचा ज्याला अनुभव येतो, त्या व्यक्तीला, त्या महायोग्याला जडामध्ये
निनिवेला प्राप्त झालेल्या जाणीवेला अभिव्यक्त करता येणार नाही काय? जाणीवेला जागृत करता येणार नाही काय? जडामध्ये निष्क्रिय बनलेल्या प्राणतत्वाला, अशा योग्याला की जो जडाशी अनन्य होऊन जडामध्ये व्याप्त असणाऱ्या चैतन्याचा जो अनुभव घेतो, त्या चैतन्याशी जो एकरूप झालेला आहे, त्या योग्याला जडामध्ये निष्क्रिय असलेल्या प्राणाला जाग करता येणार नाही काय? जडामध्ये व्याप्त असणाऱ्या वैश्विक मनाला, त्या योग्याला जाग करता येणार नाही काय? करता येऊ शकतो. जडामध्ये व्याप्त असणारी जाणीव की जी निनिवेला प्राप्त झालेली आहेत, हे महायोगी काय करतात? त्या तमोगुणानं आवृत्त झालेला जो जड पदार्थ आहे, त्या तमोगुणाचा निराश करून जडामध्ये व्याप्त असणारी जाणीव, त्या जाणीवेला जागृत करतात. जडामध्ये आणि निष्क्रियतेला प्राप्त झालेलं प्राणतत्व, त्या प्राणतत्वाला जागृत करतात, त्याला सक्रिय बनवतात. आणि जडामध्ये व्याप्त असणारं जे निद्रिस्त झालेलं मन आहे, त्यालाही जागृत करण्याची क्षमता त्याच्या ठिकाणी आहे. आणि एखादा योगी ज्यावेळी जडाशी अनन्य होऊन जडामध्ये व्याप्त असणाऱ्या चिन्मय शक्तीशी एकरूप होतो, त्यावेळी जडामध्ये प्रकृतीच्या तमोगुणामुळं आवृत्त झालेली सगळी प्राकृतिक तत्व, प्राण असेल, मन असेल, जाणीव असेल, ह्या सगळ्यांना तो काय करू शकतो? जागृत करू शकतो. आणि निर्जीव असणाऱ्या, जड वाटणाऱ्या, अचेतन असणाऱ्या निर्जीव भिंतीला हा योगी काय करू शकतो? चालवू शकतो. अर्ध पटलं, अजून अर्ध पटायचं आहे. माणसाला लकवा मारतो. काय मारतो? लकवा मारतो. लकवा म्हणजे काय? मज्जारज्जूमध्ये काहीतरी बिघाड झाला किंवा या ब्रेनमध्ये काहीतरी बिघाड झाला की काय मारतो? लकवा मारतो. लकव्यामध्ये काय होतं? आपला एखादा हात काय होतो? निकामी होतो. शरीराशी अभिन्न हात असतो, तो शरीराला जोडलेला आहे. खरं समजा ह्या उजव्या हाताला लकवा मारला, तो हात काय झालेला असतो? निष्क्रिय झालेला असतो. त्या माणसाला तो हात उचलता येत नाही, त्या हाताच्या द्वारे कुठली क्रिया करता येत नाही. जणू काय तो लकवा मारलेला हात काय झालेला असतो? निष्प्राण झालेला असतो, असून नसल्यागत. आता त्या लकवा मारलेल्या हाताला जर जागृत करायचं असेल, समजा एखाद्या व्यक्तीला लकवा मारला, दोन प्रमुख कारण असतात. मेडिकल सायन्स सांगतं, एक मज्जारोजीमध्ये काही बिघाड झाला तर लकवा मारतो, किंवा हे जे ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये कुठल्या तरी रक्तवाहिनीमध्ये क्लॉट तयार झाला की काय मारतो? लकवा मारतो. आपण क्लॉट गृहीत धरू, किंवा रक्ताची गुठळी या मेंदवामध्ये कुठेतरी अडकलेली असते, रक्तवाहिनीमध्ये अडकलेली असते. परिणाम अर्धांग वायू, एखादा अवयव आपला काय होतो? निकामी होतो. त्या लकवा मारलेल्या हाताकडे पाहताना आम्हाला असं वाटतं की हा हात निष्प्राण झालेला आहे, ह्या हाताचा काही उपयोग नाही. हात काय झाला? जड झाला, जणू हा अचेतन झाला. खरं लक्षात घ्या, हातापासून मागचा जो भाग असतो शरीराचा, तो कसा असतो? चेतन असतो, त्यामध्ये जाणीव असते. खरं इथून पुढचा जो भाग आहे तो जाणीवहीन असल्यासारखा वाटतो, प्राणहीन असल्यासारखा वाटतो, निष्क्रिय वाटतो. आता लकवा मारलेला हात जो हलवता येत नाही, त्या हाताची कुठलीही क्रिया करता येत नाही, त्या हाताला जर चालवायचं असेल, सक्रिय बनवायचं असेल तर काय करावं लागतं? इथं मेंदवामध्ये जो क्लॉट तयार झालेला आहे, औषधाच्या माध्यमातून तो क्लॉट जर आपण विरघळला, तो क्लॉट जर काढून टाकला, तर निष्क्रिय वाटणारा हात काय करायला लागतो? आता क्रिया करायला लागतो. काय अडचण आहे काय? एवढं तरी कळलं? तसं हा क्लॉट म्हणजे प्रकृतीचा तमोगुण आहे. हा प्रकृतीचा तमोगुण काय करतो? प्रकृतीच्या तमोगुणाची अत्यंतिक शेवटची अवस्था म्हणजे जडता. आणि हा तमोगुण काय करतो? ह्या वैश्विक जी प्राकृतिक तत्व आहेत, प्राण असेल, मन असेल, जाणीव असेल, ह्या सगळ्यांना तो तमोगुण काय करतो? आवृत करतो, बांधून टाकतो. मेंदवामध्ये एवढासा क्लॉट निर्माण झाला, काय परिणाम घडला? हात निकामी झाला. तसं तमोगुणानं आवृत्त झाल्यामुळं हे प्राकृतिक तत्व काय झाली? निष्क्रिय झाली. प्राण असून निष्क्रिय झाला, मन असून निद्रिस्त झालं, जाणीव असून ती निनिवेला प्राप्त झाली. तर हा क्लॉट विरघळल्यानंतर जसा हात कार्य करायला लागतो, तशाचे महायोगी जे असतात ते प्रकृतीच्या तमोगुणाचं आवरण काढून जडामध्ये व्याप्त असणारी चिन्मय शक्ती, जडामध्ये व्याप्त असणारं प्राणतत्व, जडामध्ये व्याप्त असणारं अर्धजागृत मन, त्याला सक्रिय करू शकतात. एकानं मला विचारलं, त्या भिंतीला पाय नाही तर भिंत चालली कशी? भिंतीला पाय नाही तर भिंत चालली कशी? लक्षात घ्या, लकवा मारलेला हात कुठं जोडलेला आहे?
शरीराला जोडलेला आहे. फक्त फॉल्ट निघाला की तो कार्य करायला लागतो. तसं प्रकृतीचा तमोगुणानं आवृत्त झालेलं जे जडत्व आहे, त्या जडत्वाच्या आतमध्ये असणारं प्राणतत्व, मनोमय तत्व, जाणीव, हे सगळं त्या ठिकाणी असतं. परंतु निनिवेमध्ये गेलेलं असतं. महात्मे काय करतात? प्रकृतीच्या तमोगुणामुळे आवृत्त झालेली जी जडता आहे, त्या प्रकृतीच्या तमोगुणाचं आवरण भेदून त्या जडामध्ये व्याप्त असणारी जाणीव, त्या जडामध्ये व्याप्त असणारं वैश्विक प्राणतत्व, त्याला ती सहज जाग करतात. नव्हे नव्हे योग्यानी त्या प्रकृतीच्या तमोगुणाचं आवरण बाजूला केलं की त्या जडतेची जडता काय होते? नष्ट होते. आणि हे योगी करू शकतात. जसा क्लॉट काढला की हात कार्य करायला लागतो, तसं प्रकृतीच्या तमोगुणामुळे आवृत्त झालेली ती जडता आहे, त्या जडतेमध्ये व्याप्त असणारी ही प्राकृतिक तत्व आहेत. त्या प्राकृतिक तत्वांना असे महायोगी काय करू शकतात? सक्रिय बनवू शकतात. का बनवू शकतात? जडातील शुद्धांश कौतुके रिघाला, निवृत्तीने दाविला कृपा करुणी. त्या जडामध्ये व्याप्त असणारी चिन्मय शक्ती आहे, त्या जडामध्ये व्याप्त असणारी प्राकृतिक तत्व आहेत, त्या जडामध्ये व्याप्त असणारं शुद्ध चैतन्य आहे. त्या शुद्ध चैतन्याशी मी एकरूप झालो. कसं एकरूप झालो? जडाशी अनन्य होऊन जडातल्या चैतन्याशी मी एकरूप झालो. परिणाम काय झाला? त्या जडामध्ये व्याप्त असणाऱ्या प्राकृतिक तत्वांना, त्या चिन्मय शक्तीला मी जागृत करू शकलो. परिणाम काय झाला? जड असणारी भिंत चालवू शकलो. हे एक कारण झालं. दुसरं आणखीन एक कारण आहे, ते मधली चाल घेऊन जितका वेळ मिळेल तेवढ्या वेळात आपण पाहूया. खरं एक लक्षात घ्या, जडातील शुद्धांश कौतुके रिघाला, याचा अर्थ हे महात्म्य असतात. ते महात्म्य जडाशी अनन्य होऊन जडामध्ये व्याप्त असणाऱ्या चिन्मय शक्तीशी एकरूप झालेले असतात. त्या जडामध्ये व्याप्त असणाऱ्या चिन्मय शक्तीला, त्या वैश्विक ऊर्जेला, त्या वैश्विक प्राणाला जागृत करू शकतात. परिणाम असा होतो की ते सहजपणे निर्जीव असणारी भिंत चालवू शकतात. हे आपल्या दृष्टीनं अकल्पनीय आहे, कारण ते आपल्याला त्याचं आकलन होत नाही. आपल्यासाठी ते अनाकलनीय आहे. कारण संतांनी केलेली ती सहज कृती आहे, त्याचं आकलन आपल्याला होत नाही. म्हणून आम्हाला तो चमत्कार वाटतो. आणि हा माऊलीने भिंत का चालवली याचं सैद्धांतिकरण आपण आता पाहिलं. आणखीन एक छोटंसं कारण आहे, मधली चाल घेऊ आणि त्यावर विचार करू. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, आ विठोबा रखुमाई, आ विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जडातील शुद्धांश कौतुके रिगाला, जडातील शुद्धांश कौतुके रिगाला, निवृत्तीने दाविला कृपा करुणी. अनुहात भेद दाविला कृपेने, सर्व हे चैतन्य गमले तेव्हा. पहिल्या चरणाचा आपण विचार केला. दुसऱ्या चरणाचा थोडक्यात विचार करून सेवेला समारोप करूया. पहिल्या चरणाचा विचार करताना आपण लक्षात घेतलं की जडातील शुद्धांश दाविला कृपे, जडातील शुद्धांश कौतुके रिगाला. जे जड असतं, अचेतन असतं, त्या जडामध्ये व्याप्त असणारं चिन्मय शक्ती आहे, जडामध्ये व्याप्त असणारं चैतन्य आहे. माऊली सांगतात की निवृत्तीनाथांच्या असीम कृपेनं त्या जडामध्ये व्याप्त असणाऱ्या चैतन्याशी मी एकरूप झालो. ती अनुभूती मला माझ्या गुरूंनी घडवली. आणि जडाशी अनन्य होऊन जडामध्ये व्याप्त असणाऱ्या चैतन्याशी एकरूपता साध्य झालेला जो महात्मा असतो, जो पूर्ण योगी असतो, जो महायोगी असतो, तो भिंत कशी काय चालवू शकतो याचा आपण विचार केला.
कारण जडाशी अनन्य होऊन जडामध्ये अनुवृत्त असणाऱ्या चिन्मय शक्तीशी ज्याने एकता साधलेली आहे त्याला जडाला हाकायला वेळ लागत नाही. त्या जडामध्ये व्याप्त असणाऱ्या सगळ्या प्राकृतिक तत्वांना ती जागृत करू शकतो. जडामध्ये व्याप्त असणारा प्राण, त्या निष्क्रिय बनलेला प्राण, त्या प्राणाला सक्रिय बनवू शकतो. जडामध्ये जी जाणीव व्याप्त आहे, जी निनिवेच्या दशेला गेलेली आहे, त्या जाणीवेला तो जागृत करू शकतो. जडामध्ये व्याप्त असणारे जे वैश्विक मन आहे, जे निद्रिस्त आहे, त्या निद्रिस्त असणाऱ्या मनाला तो जागृत करू शकतो. आणि जड असणाऱ्या वस्तूकडून, अचेतन असणाऱ्या वस्तूकडून हे महात्मे कार्य करून घेऊ शकतात. आता अभंगाचं दुसरं चरण, दुसऱ्या चरणामध्ये सांगतात ह्या योग्यांची महती बघायची असेल, पूर्ण योग म्हणजे काय, महायोग म्हणजे काय हे कळवून घ्यायचं असेल, तर योग्यांना कुठल्या अनुभूत्यांनी काय काय साध्य झालेलं असतं, आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. दुसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात अनुहात भेद दावीला कृपेने. निवृत्तीनाथांनी काय केलं? अनुहात भेद दावीला कृपेने. अनुहात याचा अर्थ अनाहत ध्वनी. निवृत्तीनाथांनी असीम कृपा केल्याने असीम कृपेचं फल म्हणून निवृत्तीनाथांनी मला अनुहात ध्वनीचा काय केला? परिचय करून दिला. अनाहत ध्वनीचा परिचय करून दिला. आता अनाहत ध्वनी म्हणजे काय? आणि माऊली सांगतात की अनाहत ध्वनीचा परिचय झाल्यानंतर मग मला कळलं सर्व हे चैतन्य गमले तेव्हा हे सगळं चैतन्य स्वरूपाशी मला अनुभूती आली. अगोदर काय घडलं? अनुहात भेद दावीला कृपेने. निवृत्तीनाथांनी माझ्यावर कृपा करून अनाहत ध्वनीचा मला परिचय करून दिला. आता अनाहत ध्वनी म्हणजे काय? ध्वनीचे दोन प्रकार असतात, एक आहत ध्वनी आणि दुसरा अनाहत ध्वनी. आहत ध्वनी म्हणजे काय? दोन भिन्न पदार्थांचा एकमेकावर आघात झाला की त्याला आहत ध्वनी म्हणतात. दोन आहात आहेत, या दोन आहातांचा एकमेकावर आघात झाला, त्यातून जो ध्वनी निर्माण होतो त्याला काय म्हटलं शास्त्रानं? आहत ध्वनी. परंतु माऊलीने कुठला ध्वनी ऐकला? माऊलींना कुठल्या ध्वनीचा परिचय झाला? तर अनाहत ध्वनीचा परिचय झाला. अनाहत ध्वनी याचा अर्थ कुठलेही पदार्थ एकमेकावर आघात न होता जो ध्वनी निर्माण होतो, आघाता विरहित जो ध्वनी असतो त्याला काय म्हटलं? अनाहत ध्वनी. आणि निवृत्तीनाथांच्या कृपेनं माऊली सांगतात की मला ह्या अनाहत ध्वनीचा परिचय झाला. थोडं योग अभ्यासाच्या दृष्टीनं विचार करायचा म्हटला तर जो योगी ध्यानाला बसतो, शरीरामध्ये काही चक्र सांगितलेले आहेत, मूलाधारापासून वर सहस्त्रहारापर्यंत काही चक्रांचे संकेत शरीरामध्ये सांगितलेले आहेत. त्यातलं चौथं चक्र, मध्यभागी असणारं चक्र म्हणजे अनाहत चक्र. ज्यावेळी योगी गूढ ध्यानाला, डीप मेडिटेशन म्हणतो आपण त्याला, ज्यावेळी योगी ध्यानाला बसतो समाधिस्थ होण्यासाठी, त्यावेळी अनेक चक्राचा भेद करत करत हा योगी ज्यावेळी अनाहत चक्रापर्यंत येतो की जे अनाहत चक्र हृदयाच्या ठिकाणी आहे, त्या अनाहत चक्राचा भेद झाल्यानंतर योग्याला एक अनुभूती येते. कुठली अनुभूती येते? तर शास्त्र सांगतं, पतंजल योग प्रदीप नावाचा पतंजल ऋषींचा ग्रंथ आहे की ज्यामध्ये अष्टांग साधनेची, अष्टांग योगाची अतिशय सविस्तर डीप भाष्य त्यावर त्यांनी केलेलं आहे. या पतंजल योग प्रदीप मध्ये पतंजल ऋषी सांगतात की अनाहत चक्राचा ज्यावेळी किंवा कुंडलिनी जागृती करणे, ज्ञानेश्वरीतला 6वा अध्याय जरी वाचला तर मी काय सांगतोय त्याचा तुम्हाला परिचय येईल. हृदयाच्या ठिकाणी असणारं जे अनाहत चक्र आहे, योगी त्या अनाहत चक्राचा भेद ज्यावेळी करतो त्यावेळी योग्याला एक असीम अनुभव येतो, अद्भुत अनुभव येतो. कुठला अनुभव येतो? तर दोन विरोधी तत्वांचं ऐक्य प्रतीतीला येतं. अनाहत चक्राचा भेद झाल्यानंतर अनाहत चक्रामध्ये कोणता अनुभव योग्याला येतो? भिन्न प्राकृतिक तत्वांचं किंवा भिन्न विरोधी गोष्टींचं एकत्व तिथं प्रतीतीला येतं. थोडक्यात ब्रह्म, जड आणि अजड यांचं एकत्व तिथं प्रतीतीला येतं. चैतन्य आणि अचेतन याचं ऐक्य तिथं प्रतीतीला येतं. आणि त्या ऐक्यातून एक ध्वनी तयार होतो की ज्याला अनाहत ध्वनी असं म्हटलेलं आहे. अनाहत ध्वनी म्हणजे नेमकं काय असतं? अनाहत ध्वनीचं स्वरूप नेमकं काय असतं समजून घेण्यासाठी अतिशय गोड आहे. कारण जे जीवन तुम्ही आम्ही जगतो ह्या जीवनाच्या पलीकडे असे काही अनुभूतीचे आयाम आहेत की ज्या आयामामध्ये तुमचा आमचा प्रवेशच होत नाही. भले तुम्ही आम्ही ध्यान करत असू, मेडिटेशन करत असू, ध्यानाला बसत असू,
खरं ती उंची आपण गाठत नाही की जी महायोग्याने गाठली. निदान कळवून तरी घ्या की महायोगी ज्या अनुभूतीच्या स्तराला प्राप्त झालेले असतात, योगी अनुभूतीच्या अशा आयामामध्ये गेलेले असतात की त्यांच्यासाठी हे जग बदललेलं असतं. हे जग वेगळ्याच आयामातून हे महायोगी बघत असतात. तुम्हा मला दिसतं तसं योग्यानं हे जग दिसत नाही. का? फार उंची गाठलेली असते त्यांनी. अनाहत ध्वनी याचा अर्थ दोन विरोधी तत्वांचं ऐक्य, आणि या दोन विरोधी तत्वांच्या ऐक्यातून एक अनाहत ध्वनी तयार होतो. त्या अनाहत ध्वनीचं स्वरूप कसं असतं थोडक्यात सांगतो आणि थांबतो. थोडं वैज्ञानिक दृष्टिकोनातून बोलायचं म्हटलं, कारण विज्ञान सुद्धा त्या टप्प्यापर्यंत आता संशोधन करत गेलेलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर लक्षात घ्या, ज्या जगामध्ये तुम्ही आम्ही राहतो, ह्या विश्वामध्ये तुम्ही आम्ही राहतो, ह्या विश्वाचे फक्त 3च आयाम तुमच्या आमच्या अनुभवाला येतात. त्याला त्रिमिती जगत असं म्हणतात. ज्या जगामध्ये राहतो ते जग तुम्हा आम्हाला त्रिमितीय स्वरूपामध्ये अनुभवाला येतं. त्रिमितीय म्हणजे 3 आयाम असणार. ह्या जगाचा 4था आयाम तुम्हा आम्हाला कळलेला नाही. या जगाचा 5वा आयाम तुम्हा आम्हाला कळलेला नाही. शास्त्रज्ञ सांगतात की ह्या जगाला 10 आयाम असू शकतील. किती? 10 आयाम. त्याला 10 डायमेन्शन्स असं म्हणतात. म्हणजे आपण ज्या विश्वामध्ये राहतो किंवा ज्या विश्वाचा आपण अनुभव घेतो ते विश्व कसं आहे? 3D आहे. 3D सिनेमा बघितलं ना? 3D विश्वामध्ये आम्ही राहतो. 3D विश्व म्हणजे काय? लांबी, रुंदी आणि उंची. ह्या जगातले कुठलेही आकार घ्या, लांबी, रुंदी आणि उंची, ह्याला 3D विश्व म्हणायचं. किंवा शास्त्रामध्ये त्याला त्रिमितीय विश्व असं म्हटलं. जे ज्या विश्वामध्ये राहतो त्या विश्वाचा त्रिमितीय अनुभव तुम्हा आम्हाला येतो. ह्या विश्वाची 4था आयाम अथवा 4थी मिती तुम्हा आम्हाला कळत नाही. म्हणून तुम्हा आम्हाला जग हे अतिशय संकुचित आणि परिच्छिन्न स्वरूपामध्ये प्रतीतीला येतं, अनुभवाला येतं. या जगाला आणखीन कितीतरी डायमेन्शन्स आहेत, या जगाचे कितीतरी आयाम आहेत, तर ते आयाम तुमच्या आमच्या प्रतीतीला येत नाहीत. तर जे योगी असतात, महायोगी असतात, ते विश्वाचे सगळे आयामाचं ज्ञान, सगळ्या आयामाची अनुभूती या महायोग्यानं आलेली असते. 3 आयाम असलेल्या विश्वाचा अनुभव तुम्हाला मला येतो. 4था आयाम सांगतो तुम्हाला, जे योग्याचा अनुभव कसा असतो. 4था आयाम हा कालाचा असतो. 4th डायमेन्शन असं म्हटलं ते कालाच्या संबंधानं, टाइम किंवा काल आपण ज्याला म्हणतो, हा विश्वाचा 4था आयाम आहे. आणि ते काल तुमच्या आमच्या अनुभवाला येत नाही. आम्हाला एवढंच कळतं की जन्माला आलं की ते मृत्यूच्या दिशेनं जायला लागतं. ते कालाच्या अधीन असलेलं विश्व आहे. तर त्या कालाचा अनुभव तुम्हाला आम्हाला येत नाही. घड्याळातला काल वेगळा आणि विश्वाच्या मागे लागलेला काळ वेगळा. तुम्ही म्हणाल की काळाचा आम्हाला अनुभव आहे, घड्याळ दाखवाल, हा काळ वेगळा. ही आम्ही केलेली सोय आहे फक्त. कारण जन्माला आल्यापासून मृत्यूकडे, निर्मिती झाली की विघटनाकडे जग जातं. हा जो कालाचा प्रभाव आहे, हा जगाचा, आपण ज्या जगामध्ये राहतो त्या जगाचा हा 4था आयाम आहे. 4th डायमेन्शन असं म्हणतो. त्या कालाचा आम्हाला अनुभव नाही, त्या आयामाचा तुम्हाला आम्हाला अनुभव नाही. म्हणून योग्याला हे जग असं दिसतं. माऊलींना ती निर्जीव असणारी भिंत कशी दिसली, आम्हाला कशी दिसली असती हो? मातीवर थापून दगड रचलेली भिंत दिसली असती. माऊलींना तशी दिसली असेल असं म्हणता येत नाही ती भिंत. का? कारण सांगतो. अनुहात भेद दाविला कृपेने. अनाहत ध्वनीचा गुरुनी परिचय करून दिला. अनाहत ध्वनी म्हणजे काय हे कळलं की माऊली भिंत का चालवू शकले आणि ती भिंत माऊलींना कुठल्या स्वरूपामध्ये प्रतीतीला येत होती याचा उलगडा होऊन जातो. अनाहत ध्वनी याचा अर्थ असा होतो की तुम्ही आम्ही त्रिमितीय जगामध्ये राहत असल्यामुळं आम्हाला सगळ्या जगामध्ये स्थिर स्थिर असं स्थिर वाटतं. तुमच्या डोंगरावर कुठला तरी एखादं पाषाण पडला असेल, कसा दिसतो हो तो? अत्यंतिक स्थिर. वर्षानुवर्ष काय असतो तो? स्थिर असतो. आणि तो अत्यंतिक स्थिर आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो? जड आहे, अचेतन आहे. परंतु त्याच दगडाकडे विश्वाच्या 4थ्या आयामातून जर पाहिलं तर तो दगड तसा नसतो. आणि त्या विश्वाचा तो आयाम आपल्याला माहीत नसल्यामुळं, 3च आयामातलं जीवन, त्रिमितीय जगामध्ये तुम्ही आम्ही जगत असल्यामुळं दगड आम्हाला ह्या पद्धतीनं प्रतीतीला येतो. खरं विश्वाचं जे 4था आयाम आहे, 4th डायमेन्शन या विश्वाला जे आहे, त्या आयामातून जगाकडे पाहिलं म्हणजे कालाच्या संबंधानं, काल सापेक्ष पद्धतीनं, काल सापेक्ष दृष्टीनं त्याच दगडाकडे, त्याच पाषाणाकडे, त्याच जड वस्तूकडे पाहिलं तर तो तसा प्रतीतीला येत नाही. उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल.
हे काय आहे हो? घड्याळ आहे. हे घड्याळ आम्हाला असं दिसतं, जसं दिसायला पाहिजे स्थूलदृष्ट्या तसं दिसतं ते. आता हेच घड्याळ जर मोठ्या मायक्रोस्कोप खाली घालून बघितलं, मायक्रोस्कोप म्हणजे मोठं सूक्ष्मदर्शी यंत्र, जगातला सगळ्यात मोठा मायक्रोस्कोप आणला आणि त्या मायक्रोस्कोप खाली घालून एक घड्याळ बघितलं, कसं दिसल हो? हाय असं दिसेल की आणखीन कसं दिसेल? थोडी अज्ञ असतील ते म्हणतील मोठं दिसेल. मोठं नाही दिसणार. मी मोठ्या मायक्रोस्कोप मधनं म्हणाले, फार मोठं सूक्ष्मदर्शी यंत्र आहे आणि त्याच्या खाली जर बघितलं, लॅबोरेटरीमध्ये रक्त चेक करताय ना तुम्ही, रक्त दिसायला कसं असतं? लाल भडक द्रव पदार्थ असतो. तर तेच रक्त जर मायक्रोस्कोप खाली घातलं, एवढं पान भरलं जाते. त्यात किती घटक असतात हो? त्यातनं त्याला घटक दिसत असतात. पांढऱ्या पिशी किती आहेत, लाल पिशी किती आहेत, प्लेटलेट किती आहेत, हे सगळं त्याला रक्त आम्हाला दिसतं तसं त्या मायक्रोस्कोपमधनं रक्त तसं नाही दिसत, वेगळं दिसतं. त्यातले घटक दिसायला लागतात, त्या रक्तामध्ये अंतर्भूत असणारे. म्हणून प्रयोगशाळेमध्ये लॅबोरेटरीला जसं रक्त दिसतं तसं ते आम्हाला दिसत नाही. कारण काय? मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शी यंत्र. तसं ह्या जगामध्ये जितके अचेतन जड पदार्थ आहेत, ते ज्या जड पदार्थांना कालाच्या आयामातून बघितलं, किंबहुना ते दगड जर आतून बघितला तर प्रचंड वेगवान आहे. मी मगाशी म्हटलं, घड्याळ जर मायक्रोस्कोप खाली घालून बघितलं तर हे कशापासून बनलंय? अणूपासून बनलंय. अणुरेणूपासून हे घड्याळ बनलंय. मोठ्या मायक्रोस्कोप खाली घालून जर घड्याळ बघितलं तर या घड्याळातले अणुरेणू आम्हाला दिसायला लागतील. आणि आण्विक संरचना कशी आहे? एक अणुकेंद्र आहे. अणु म्हणजे डोळ्याला न दिसणारा परमाणूचा कण, अणु त्याला आपण म्हणतो. तर त्या अणुची संरचना कशी आहे? अणुचं एक केंद्र आहे आणि त्या अणुच्या केंद्राभोवती ऋण भारित परमाणू असे काय कसं फिरत असतात. त्याला आपण इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. भौतिकशास्त्रामध्ये हा विषय येऊन जातो. अणुकेंद्र असतं की जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पासून बनलेलं असतं आणि त्या अणुकेंद्राच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. ते ऋणभारित असतात आणि ऋणभारित हे कण त्या अणुकेंद्राच्या भोवती इतक्या वेगानं फिरतात आणि त्याला आपण काय म्हणतो? अणु म्हणतो. म्हणजे आपण ज्याला जड म्हणतो, आपण ज्याला अचेतन म्हणतो, त्या अचेतनेचा अथवा त्या जडाचा आतून जर आपण बघितलं किंवा काल सापेक्ष दृष्टीनं बघितलं तर त्या दगडाच्या आतमध्ये किंवा जे जे जड आहे त्या जडाच्या अंतर्यामी प्रचंड गती अथवा क्रियाशीलता आपल्याला पाहायला मिळते. सांगितलं मी, अणूच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, हालचाल गती. दगड जर आतून बघितला तर तो प्रचंड क्रियाशील आहे. दगड जर आतून बघितला तो प्रचंड गतिशील आहे. दगड जर आतून बघितला तो प्रचंड स्पंदित होत आहे. कारण आम्हाला ते कळत नाही का? आम्ही अवकाशाच्या सापेक्ष दगडाला बघतो, पण तो विश्वाचं जे चौथं आयाम आहे कालाच्या सापेक्ष बघितलं तर तो दगड सुद्धा आता मृत्यूच्या दिशेनं, विघटनाच्या दिशेनं जात आहे. व विघटनाच्या दिशेनं जात आहे याचा अर्थ त्या दगडामध्ये कितीतरी ऊर्जा कार्य करत आहे. तो दगड आतून कितीतरी स्पंदित होतो आहे. त्या दगडामध्ये प्रचंड गतिशीलता आपल्याला पाहायला मिळते. म्हणून अल्बर्ट आइन्स्टाईननं सांगितलं E=mc². याचा अर्थ हे सगळं स्थूल पदार्थ अथवा हे जडता ही ऊर्जेपासून बनलेली आहे. आम्हाला पाषाण अथवा दगड बाहेरून स्थूल वाटतो, स्थिर वाटतो, की त्या दगडाच्या जवळ आत जितकं जावावं, त्या दगडाच्या आतला वेध जर घेतला किंवा त्या दगडाची जर आण्विक संरचना बघितली तर तो दगड आतून प्रचंड काय आहे? गतिशील आहे. अणुरेणूचा खेळ चाललेला आहे. अणुच्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉन्स मोठ्याने फिरत आहेत, अतिशय वेगाने फिरतायत. हे अणु एकमेकाला जोडलेले आहेत. हे अणु एकमेकापासून दूर जाऊ पाहत आहेत. सगळी गतीच, सगळी क्रियाशीलताच त्या जडाच्या अंतर्यामी आपल्याला पाहायला मिळते. ह्यालाच वैश्विक ऊर्जा असं म्हणतात. ह्यालाच काय म्हणतात? वैश्विक ऊर्जा. हे जे दिसणारं जड जगत आहे, अचेतन जगत आहे, हे अचेतन जड जगताच्या पाठीमागे एक वैश्विक ऊर्जा कार्य करते आहे. आणि या वैश्विक ऊर्जेची वेगवेगळी पाकिटं म्हणजे दगड, काठी, लाकूड, माती ही त्या ऊर्जेचीच काय आहेत? जणू ती ऊर्जा बंदिवासामध्ये आली आणि ऊर्जा बंदिवासामध्ये आल्यामुळे दगडाच्या स्वरूपाला प्राप्त झाली. तीच वैश्विक ऊर्जा बंदिवासाला आली, माती होऊ शकली. तीच वैश्विक ऊर्जा बंदिवासामध्ये आली, लाकूड होऊ शकली, काष्ट होऊ शकली. कारण आहे हा सगळा वैश्विक ऊर्जेचाच
खेळ आहे. प्रकृतीचा तमोगुण काय करतो? या वैश्विक ऊर्जेला बंदिवान बनवतो, बंदिवासामध्ये आणतो. प्रकृतीचा तमोगुण या वैश्विक ऊर्जेला ज्यावेळी बंदिवासामध्ये आणतो त्यावेळी तीच ऊर्जा घट्ट स्वरूपाला प्राप्त होते. आपण त्याला जड म्हणतो, अचेतन म्हणतो. खरं अचेतन अथवा जड पदार्थाच्या पोटामध्ये सुद्धा ऊर्जेचा प्रचंड डान्स सुरू आहे. ऊर्जेची प्रचंड गती आपल्याला पाहायला मिळते. या वैश्विक ऊर्जेचा एक ताल आपल्याला प्रत्येक जडाच्या अंतर्यामी पाहायला मिळतो. हे सगळं वैश्विक ऊर्जेपासून बनलेलं आहे आणि सायन्स सुद्धा हेच सांगतं. आणि ह्या वैश्विक ऊर्जेमध्येच ते चैतन्य प्रतिफलित झालेलं आहे. आणि वैश्विक ऊर्जेमध्ये चैतन्य प्रतिफलित झालं, त्या वैश्विक ऊर्जेमध्ये ब्रह्मतत्व प्रतिफलित झालं की आपण त्यालाच विश्वाची चिन्मय शक्ती असं म्हणतो. चिन्मय शक्ती याचा अर्थ विश्वाला घडवणारी शक्ती. मग तिला शुद्ध सत्वगुणी माया म्हणा, काही म्हणा. आणि या विश्वाच्या आत बाहेर ह्या वैश्विक ऊर्जेचा एक ताल आहे. या विश्वाच्या आत बाहेर एक वैश्विक ऊर्जेचं नृत्य चाललेलं आहे. आणि या वैश्विक ऊर्जेतून की जी चैतन्यानं प्रतिफलित झालेली आहे त्याला आपण चिन्मय शक्ती म्हणतो. आणि या चिन्मय शक्तीची लीला, या चिन्मय शक्तीचा खेळ म्हणजे हे काय आहे? विश्व आहे. मौली सांगतात ही जी वैश्विक ऊर्जा आहे की जी चैतन्यानं प्रतिफलित झालेली आहे, त्या वैश्विक ऊर्जेचा ताल, त्या वैश्विक ऊर्जेचं नृत्य माझ्या अनुभवाला आलं, त्यालाच अनुहात भेद म्हणतात, त्यालाच अनाहत ध्वनी म्हणतात. मजा अशी आहे, इथे कीर्तन झाल्यानंतर सगळं स्थिर आहे असं वाटतं, शांत आहे असं वाटतं. तर ही खरी शांतता नव्हे. ज्यावेळी महायुगी असतात त्या योग्यांना ह्या वैश्विक ऊर्जेचं दर्शन घडतं, ह्या वैश्विक ऊर्जेचं नृत्य ऐकू येतं. विश्वामध्ये व्याप्त असणारी वैश्विक ऊर्जा, त्या वैश्विक ऊर्जेचा ताल, त्या वैश्विक ऊर्जेचं नृत्य ह्या योग्यांच्या लक्षात येतं. आणि त्या वैश्विक ऊर्जेशी हे योगी इतके एकरूप झालेले असतात. खरं या वैश्विक ऊर्जेचं वैशिष्ट्य असं आहे की वैश्विक ऊर्जा चैतन्यानं प्रतिफलित झाल्यामुळं ह्याला दैवी ऊर्जा असं म्हटलं जातं किंवा त्याला डिवाइन व्हायब्रेशन्स असं म्हटलं जातं. ही दैवी स्पंदनं जगामध्ये सर्वत्र व्याप्त आहेत. ही वैश्विक ऊर्जा चैतन्यानं प्रतिफलित झालेली ही विश्वामध्ये व्याप्त आहे. तीच सगळा जडाचा, अचेतनाचा, विश्वाचा खेळ खेळते आहे. त्या वैश्विक ऊर्जेशी मी एकरूप झालो, त्या वैश्विक ऊर्जेचा ताल मला कळला. आणि ही वैश्विक ऊर्जेचा ताल, या वैश्विक ऊर्जेचं नृत्य ज्या महायोग्याला कळतं. हे नृत्य कसं असतं वैश्विक ऊर्जेचं? हे वैश्विक ऊर्जेचा ताल कसा असतो? परम शांतीकडे घेऊन जाणारा असतो. इरवी ध्वनीमुळं आपली काय होते? झोप उडते, विक्षेप तयार होतो. खरं अनाहत ध्वनी असा असतो की वैश्विक ऊर्जेमध्ये प्रचंड गती आहे, वैश्विक ऊर्जेमध्ये प्रचंड क्रियाशीलता आहे. तर ही वैश्विक ऊर्जा प्रतिफलित चैतन्यानं झाली असल्यामुळं या वैश्विक ऊर्जेचा ताल ज्यावेळी ह्या योग्यांना ऐकू येतो, या वैश्विक ऊर्जेचं नृत्य ज्यावेळी हे योगी पाहतात त्यावेळी ते परम शांतीकडे जातात. अशी ही वैश्विक ऊर्जा जगाचा खेळ मांडते. अशा वैश्विक ऊर्जेशी, ह्या चिन्मय शक्तीचा परिचय ज्यावेळी योग्यांना होतो, त्या चिन्मय शक्तीच्या परिचयाला अथवा त्या वैश्विक ऊर्जेच्या तालालाच काय म्हटलं जातं? अनाहत असं म्हटलं जातं. की जी वैश्विक ऊर्जा चराचरामध्ये व्याप्त आहे, जडामध्ये व्याप्त आहे नव्हे, त्या वैश्विक ऊर्जेनंच ती वैश्विक ऊर्जा बंदिवासामध्ये आल्यामुळं ती जड झाली, अचेतन झाली. खरं त्याच्या अंतर्यामी, जडाच्या अंतर्यामी जो ऊर्जेचा खेळ चाललेला आहे, वैश्विक ऊर्जेचा खेळ चाललेला आहे, त्या खेळाचा ताल ह्या योग्यांना कळतो. त्यालाच माऊली काय म्हणतात? अनाहत भेद दाविला कृपेने. विश्वाच्या मागं कार्य करणारी वैश्विक ऊर्जा की जी परमेश्वराच्या अस्तित्वानं प्रतिफलित झालेली, त्याला आपण चिन्मय शक्ती म्हणतो. त्या चिन्मय शक्तीनं युक्त असणारी ही ऊर्जा, त्या ऊर्जेचा मला परिचय झाला, या विश्वाच्या चिन्मय शक्तीशी माझा परिचय झाला. आणि एक वेगळा ताल, एक वेगळं नृत्य विश्वामध्ये चाललेलं आहे चैतन्याचं, हे मला कळलं आणि परम शांतीला मी प्राप्त झालो. यालाच अनाहत ध्वनी असं म्हटलेलं आहे. मौली सांगतात अनाहत भेद दाविला कृपेने. आणि जिथं वैश्विक ऊर्जा आहे, जिथं वैश्विक स्पंदनं आहेत, जिथं वैश्विक ऊर्जेचं, या चिन्मय शक्तीचं जिथं जिथं कार्य चाललेलं आहे, त्या त्या ठिकाणी, त्या चिन्मय शक्तीच्या ठिकाणी, त्या वैश्विक ऊर्जेच्या ठिकाणी
कुणाचा वास आहे? चैतन्याचाच वास आहे. चैतन्याशिवाय वैश्विक ऊर्जा अस्तित्वामध्ये येत नाही. चैतन्याशिवाय चिन्मय शक्ती अस्तित्वामध्ये येत नाही. म्हणून माऊली सांगतात, अनुहात भेद दाविला कृपेने. या अनाहत ध्वनीचा माझ्या गुरुने मला परिचय करून दिला. परिणाम काय झाला? सर्व हे चैतन्य गमले तेव्हा. ज्याला आपण जड म्हणतो ते जडाच्या अंतर्यामी ह्याच वैश्विक ऊर्जेचा खेळ सुरू आहे. आणि त्या वैश्विक ऊर्जेचा मला परिचय झाल्यामुळं हे सगळं चैतन्य स्वरूप आहे, हे सगळं चिन्मय स्वरूप आहे, असं मला काय आलं? अनुभवाला आलं. गुरुने माझ्यावर निस्सीम कृपा केली. जे सहज इतर योग्यांना नाही ते मला माझ्या गुरुनी दाखवलं की अनुहात भेद दाविला कृपेने सर्व हे चैतन्य गमले तेव्हा. या विश्वाच्या पाठीमागे कार्य करणारी ही वैश्विक शक्ती, चिन्मय शक्ती, त्या चिन्मय शक्तीचा, त्या चिन्मय नादाचा, त्या वैश्विक ऊर्जेचा ताल, त्या वैश्विक चिन्मयी असणाऱ्या ऊर्जेचं नृत्य, चिन्मयी असणाऱ्या ऊर्जेचं ताल मी पाहिला. त्याला अनाहत असं म्हटलं आणि मला कळलं हे सगळं विश्व स्पंदित होत आहे त्या चैतन्यामुळं. सर्व हे चैतन्य गमले तेव्हा मला खऱ्या अर्थानं त्या भगवत स्वरूपाचा, चैतन्य स्वरूपाचा खऱ्या अर्थानं मला व्यापक आणि समग्र अनुभव आला. आणि हे कुणामुळं घडलं? अनुहात भेद दाविला कृपेने, निवृत्तीनाथांच्या निस्सीम कृपेने माझ्या बाबतीत घडून आलं. मला पूर्ण योग साध्य झाला, मला महायोग साध्य झाला. परिणाम असा झाला, त्या पूर्ण योगाचा, महायोगाचा अचेतन निर्जीव असणारी भिंत सुद्धा माऊली सहज चालवू शकले. का त्या वैश्विक ऊर्जेचा परिचय झालेला आहे. त्या वैश्विक ऊर्जेचा परिचय होऊन जडामध्ये व्याप्त असणारं चैतन्य, जडामध्ये व्याप्त असणारी चिन्मय शक्ती, त्या चिन्मय शक्तीशी एकता साध्य झाल्यानंतर ज्या कारणानं ही प्राकृतिक तत्व जडामध्ये व्याप्त आहेत प्रकृतीच्या तमोगुणामुळं, त्या प्रकृतीच्या तमोगुणाचं आवरणाचं भेदन करून त्या निर्जीव असणाऱ्या, अचेतन असणाऱ्या भिंतीला सुद्धा माऊली सहज चलित बनवू शकतात, सक्रिय बनवू शकतात. हे पूर्ण योग्याला शक्य आहे. म्हणून माऊलीने जड असणारी दगडमातीची भिंत का चालवली? त्या पाठीमागचा एवढा मोठा वृत्तांत, एवढं मोठं सैद्धांतिक कारण आहे. म्हणून कुणी जरी विचारलं तुम्हाला माऊलीने निर्जीव असणारी भिंत कशी काय चालवली, तर 2 तास त्याला सोडायचं नाही, हे सगळं सांगायचं. त्याचं डोकं काय झालं पाहिजे? भिरमडून गेलं पाहिजे. मग तो म्हणेल बुद्धिजीवी अथवा बुद्धिप्रामाण्यवादी की काहीतरी तथ्य आहे आणि हे तुमच्या आमच्या वारकऱ्यांचं कर्तव्य आहे. नाहीतर आजकाल बुद्धिजीवी लोक काय चाललंय, हे संतांचे चमत्कार आम्हाला पटत नाहीत, पण टीका टिप्पणी चालते. आणि आम्ही उत्तर काय देतो? माऊलीने भिंत काय चालवली मगाशी सांगितलं, कशी चालवली सांगतो, तू वाघावर बसून ये, मग मी भिंत चालवून दाखवतो. ही अशी टाळाटाळी करून नाही चालणार. संतांचे जे प्रत्येक चमत्कार आहेत त्या प्रत्येक चमत्कारामागे सैद्धांतिक कारण आहेत नव्हे. संतांनी जितके चमत्कार केले त्या चमत्कारापाठीमागे विज्ञान सुद्धा आहे. मी आता शेवटच्या चरणामध्ये विज्ञानच सांगितलं तुम्हाला. हे चमत्कार विज्ञानाशी जुळणारे चमत्कार आहेत. मग त्या माऊलींच्या प्रती आपल्या अंतःकरणामध्ये देखील श्रद्धा असेल, आम्ही शास्त्रांचे अभ्यासक असू, तर ते केलेल्या चमत्कारांची मीमांसा आपल्याला करता आली पाहिजे. त्या पाठीमागचं सैद्धांतिक कारण आपल्याला शोधता आलं पाहिजे की जेणेकरून ह्या संतांवर, ह्या बुद्धिजीवी लोकांचा सुद्धा, बुद्धिप्रामाण्यवादी लोकांचा सुद्धा विश्वास बसला पाहिजे. श्रद्धा काय झाली पाहिजे? दृढ झाली पाहिजे. तर मग सर्व कश आपल्याला आपला संप्रदाय ताकदीनं पुढे नेता येईल आणि संतांचं संतत्व सुद्धा अबाधित राहील. आणि या संतांच्याकडे बोट दाखवायची हिंमत सुद्धा कुणाला होणार नाही. पुन्हा असं पूर्ण योगाला, महायोगाला प्राप्त झालेले माऊली, ही पूर्ण योग, महायोग का साध्य झाला? तर माझ्या श्रीगुरूंच्या निस्सीम कृपेनं प्राप्त झाला. म्हणून आपल्या गुरूंच्या प्रती, निवृत्तीनाथांच्या प्रती विशेष असा कृतज्ञतेचा भाव व्यक्त करताना माऊली शेवट चरणामध्ये सांगतात की ज्ञानदेव नमनी निवृत्तीचे पदी आनंद ब्रह्मपदी एक झाला. जणू काय या अभंगाचा सगळा वृत्तांत शेवटच्या चरणामध्ये आणतात. इथं थोडासा पाठभेद आहे. काही ग्रंथामध्ये ज्ञानदेव नमनी आहे, तर काही ग्रंथामध्ये ज्ञानदेव नयनी असा सुद्धा आहे. मग ज्ञानदेव नमनी निवृत्तीचे पदी याचा अर्थ असा होतो की ज्या श्रीगुरूंच्या मुळे मला हे प्राप्त झालं, ज्ञानदेव नमनी निवृत्तीचे पदी, अशा श्रीगुरूंच्या पदी मी काय झालो? लीन झालो. त्या श्रीगुरूंच्या, निवृत्तीनाथांच्या पदी मी नम्र झालो.
आणि मला असा अनुभव आला की माझ्या श्रीगुरूंच्या निवृत्तीनाथांच्या पदी जो आनंद आहे तोच ब्रह्मपदावर सुद्धा आनंद प्राप्त आहे. म्हणजे माझ्या श्रीगुरूंच्या चरणी जो आनंद आहे तो आनंद आणि ब्रह्मपद प्राप्त झाल्यानंतर प्राप्त होणारा आनंद, ब्रह्मपदी गेल्यानंतर प्राप्त होणारा आनंद, या दोन्ही आनंदामध्ये भेद नाही. म्हणजे माझे श्रीगुरूच ब्रह्मस्वरूप आहेत, माझे श्रीगुरु चिन्मय स्वरूप आहेत. म्हणून अशा श्रीगुरूंच्या चरणी माऊली सांगतात, ज्ञानदेव नमनी निवृत्तीचे पदी. मी अशा श्रीगुरूंच्या पायी नम्र आहे, लीन आहे. आणि जो ब्रह्मानंद ब्रह्मपदावर गेल्यानंतर जो ब्रह्मानंद प्राप्त होतो तोच ब्रह्मानंद मला माझ्या गुरूंच्या चरणी प्राप्त होतो. किंवा नयनी हा जर शब्द घेतला, ज्ञानदेव नयनी निवृत्तीचे पदी आनंद ब्रह्मपदी एक झाला. कारण हा पाठभेद जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत वक्त्यालाही अडचण होती, कारण शब्द बदलला की अर्थ बदलतो. मग ज्ञानदेव नयनी निवृत्तीचे पदी आनंद ब्रह्मपदी एक झाला, याचा सरळ अर्थ असा होतो की ज्ञानेश्वर महाराज सांगतात की माझ्या डोळ्यातला जो ब्रह्मानंद आहे तोच माझ्या गुरूंच्या पायी सुद्धा मला दिसतो आणि तोच ब्रह्मपदावर दिसतो. म्हणजे मी, माझे गुरु आणि ब्रह्म यामध्ये भेद नाही. म्हणून ज्ञानदेव नमनी किंवा ज्ञानदेव नयनी निवृत्तीचे पदी आनंद ब्रह्मपदी एक झाला. इथं स्वतः गुरु आणि ब्रह्म यातलं ऐक्य प्रतिपादन करतात. आणि अशा महायोगी असणारे, पूर्ण योगाला प्राप्त झालेले, महायोगाला प्राप्त झालेले माऊली की ज्यांनी समग्र अस्तित्वाला जाणलेलं आहे, जगाशी जगतरूप होऊन जगाच्या अंतर्यामी असणाऱ्या, जगाच्या आत बाहेर व्याप्त असणाऱ्या चिन्मय शक्तीशी जगाच्या आत बाहेर असणाऱ्या त्या चैतन्याला ज्या महात्म्यानं जाणलेला आहे तो वास्तविक मृत्यूच्याही फुट गेलेला आहे, मृत्यूच्याही पलीकडे गेलेला आहे. आणि मृत्यूच्या पलीकडे गेलेले महात्मे, मृत्यूच्या अतीत गेलेले महात्मे की ज्यांच्यावर झडप घालायला मृत्यू सुद्धा घाबरतो, का तिथं तमोगुणच नाही. आणि तमोगुण विरहित असं ते असल्यामुळं तमोगुणाला कळत नाही की कुणाला आवृत करायचं आणि कुणाला विघटनाकडे घेऊन जायचं. कारण विघटनकारी गुण कुठला असेल तो तमोगुण. तमोगुण काय करतो? संहरण करतो, सगळ्या गोष्टींचं संहरण करतो. हे महात्मे तमोगुणाच्याही पलीकडे गेलेले आहेत. नव्हे, तमोगुणाचं आवरण भेदण्याची ताकद यांच्या ठिकाणी आहे. मग मृत्यू यांच्यापाशी कसा येईल? म्हणजे महात्मे शेवटी काय करतात? संजीवन समाधी, दुसरा पर्याय नाही. आणि माऊलींनी ह्याच कारणासाठी आळंदीच्या ठिकाणी अशी संजीवन समाधी घेतली. का घेऊ शकले? तर समग्र अस्तित्वाची एकता आणि या समग्रतेमध्ये दडलेलं चैतन्य, या समग्रतेमध्ये जडलेली चिन्मय शक्ती, ह्या सगळ्याशी माऊली एकरूप होऊ शकले. म्हणून सगळ्याच्या अतीत माऊली जाऊ शकले. आणि जो सगळ्याच्या अतीत गेलेला असतो, जो जगत स्वरूप झालेला असतो, जो विराटाशी एकरूप झालेला असतो, जाणायचं असं काही शिल्लक ज्याला राहिलेलं नसतं त्याला संसारामध्ये, या जगतामध्ये स्वारस्य वाटत नाही. म्हणून वयाच्या कितव्या वर्षी समाधी, कितव्या वर्षी इतक्या लवकर माऊलींना काय घ्यावीशी वाटली? संजीवन समाधी घ्यावीशी वाटली. का? अनुभूतीच्या सर्वोच्च अवस्थेला प्राप्त झाले. अनुभूतीचं किंवा परमार्थिक अनुभूतीचं सर्वोच्च टोक आपण म्हणतो, त्या सर्वोच्च टोकापर्यंत जाऊन पोचले. जाणायचं काही शिल्लक राहिलं नाही. म्हणून ह्या व्यावहारिक जगतामध्ये कुठलंही स्वारस्य माऊलींना राहिलं नाही. म्हणून 22व्या वर्षी त्यांनी काय घेतली? संजीवन समाधी घेतली. अजूनही माऊली तिथं आहेत. आणि अशा माऊलींच्या या संजीवन सोहळ्यानिमित्ताचं हे कीर्तन आहे. म्हणून कीर्तनाची सांगता करताना मी एवढं सांगेन की त्यांच्याच अभंगावर जे काही चिंतन घडलं, जे काही वाकपुष्प गुंपलं, ते माऊलींच्या चरणी समर्पित करून सेवेला काय करतो? पूर्णविराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले, ते तर माझे जे उरले पायीपण, तर निन्नते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनवितसे. तुमच्या पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्हे अंगीभूत युक्ती. सांगा.